नागपूरमध्ये 90% नाराजांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। पराते, स्वाती आखतकर, किसन गावंडेंची माघार, विनायक डेहनकर, सुनील अग्रवालांची बंडखोरी कायम आहे। तर नागपूरमध्ये जवळपास 90% नाराजांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे। अमर, नागपूरमध्ये जवळपास 90% नाराजांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं बोललं जात आहे। असा दावा भाजपाकडून करण्यात आलाय की 90%पेक्षा जास्त जे नाराज होते भाजपातले त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यात काही नावं सुद्धा समोर आलेले आहे। एक तर किसन गावंडे असो किंवा श्रद्धा पाठक असो, तिकडे हरीश डिकोणवार असो, यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची प्राथमिक माहिती येत आहे। त्याचबरोबर अजून काही जे उमेदवार आहेत ते मात्र रिंगणात आहे आणि त्यात प्रामुख्याने उल्लेख करायला गेला तर प्रभाग क्रमांक 18 जो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं महास्थित निवासस्थान आहे, तिथे मात्र अपक्ष उमेदवार म्हणून काही उमेदवार भाजपाचे बंडखोर आहेत ते उभे आहेत। त्याच्यात काही नावं आहेत, धीरज चव्हाण आणि मुकुंद बापट हे तिथून उमेदवारी त्यांची कायम आहे। त्यामुळे तिथल्या भाजपाच्या उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण की गेल्या वेळेस सुद्धा ती जागा काँग्रेस जिंकलेली होती आणि पुन्हा एकदा यावेळेला सुद्धा भाजपामध्ये त्याच प्रभागातून आणि त्याच ठिकाणी परत एकदा बंडखोरी होताना दिसत आहे। त्यामुळे एकीकडे भाजपाकडनं दावा करण्यात येतोय 90%पेक्षा जास्ती बंडखोरी शमवण्यात आल्याची, तरी थोड्या वेळातच पूर्ण चित्र स्पष्ट होईल। अजूनही काही रिपोर्ट्स जे येतात त्यात जसं खास करून हलबा प्रबल जवळ एरिया तिथे धकाते असो किंवा पराते असो हे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ते उमेदवारी त्यांनी मागे घेतली आहे। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या 2-3 दिवसांपासून जे चर्चेत होते ते अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांची उमेदवारी मात्र कायम आहे, ते अजूनही रणांगणात आहे। किंबहुना त्यांनी थोड्याच वेळापूर्वी झी24 तासशी बोलताना हेही स्पष्ट केलं की माझी पत्नी आणि माझं 1:30 बोलणं झालं होतं, तेव्हा आम्ही स्पष्ट झालंय की 15 तारखेपर्यंत ती निवासस्थानी म्हणजे ती तिच्या घरी येणार नाही। अमर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।